आकाशापर्यंत पोहोचणारी स्वप्न पहा असं आपण अगदी लहानपणापासून वारंवार ऐकत असतो। शहरातच वाढलेल्या लोकांसाठी ही स्वप्न पाहणं कदाचित थोडं सुसह्य असतं, सोपं असतं, पण तालुक्याच्या ठिकाणापासून सुद्धा अनेक किलोमीटरवर निपचिप असलेल्या खेड्यातील विद्यार्थ्याला ही स्वप्न पाहून ती सत्यात उतरवण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते, मोठा काळ जावा लागतो। सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील दिघंशी या गावातील एका विद्यार्थ्यानं स्वप्न पाहिलं, थेट अवकाशाला भिडणार। त्यांचं नाव डॉक्टर शिरीष रावण। शिरीष हे युनायटेड नेशन्स अर्थात UN मध्ये आउटर स्पेस या विभागात UN स्पायडर या प्रोजेक्टचे आता अधिकारी आहेत। युनायटेड नेशन्सचा हा प्रोजेक्ट जगभरातील आपत्ती व्यवस्थापनावरती काम करतो। तुम्ही आम्ही रोजच्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी टेक्नॉलॉजीशी संबंधित करतो त्यामध्ये डॉक्टर रावण यांचा थेट संबंध असतो। आपल्यावरती नेहमीच सॅटेलाइटची नजर असते, पण अवघ्या जगतावर फिरणाऱ्या सॅटेलाइट्स किती उपयोगी असतात, तर त्याचा दुरुपयोग सुद्धा न होता ते मानवतेला कसं उपयुक्त ठरेल यावरती डॉक्टर रावण हे काम करतात। डॉक्टर रावण यांनी इस्रोमधनं PhD केलेली आहे। सध्या ते व्हिएन्नाला असतात आणि त्यांचा आटपाडी ते व्हिएन्ना असा सगळाच प्रवास निश्चितपणे प्रेरणादायी आहे आणि त्यांचं एकंदरीत काम आणि त्यांच्या कामाचं स्वरूप या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी ते सध्या रजेवर असल्यामुळे पुण्यात आहेत। सो पुण्याच्या आपल्या स्टुडिओमधनं ते आपल्याशी जोडले जात आहेत। सर, आपलं खूप खूप स्वागत। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग सर, खरं तर कार्टोग्राफी आणि बाकीचे इतर जे शब्द आहेत जे खूप कठीण आहेत आपल्या क्षेत्राशी निगडीत, तर ते ऐकले ना की सर्वसामान्यांना आमच्यासारख्या ते थोडंसं जड जातं ऐकणं किंवा त्यांचा अर्थ शोधणं, समजून घेणं। तर तुम्ही आम्हाला सांगू शकाल का की हा UN स्पायडर प्रोजेक्ट नेमका प्रकल्प काय आहे आणि हा प्रोजेक्ट काम काय करतो? तसं माझ्या ऑफिसचं नाव आहे युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर आउटर स्पेस अफेअर्स आणि प्रोजेक्ट जो मी हँडल करतो ग्लोबली त्याचं नाव आहे UN स्पायडर। UN स्पायडर म्हणजे युनायटेड नेशन्स प्लॅटफॉर्म फॉर स्पेस बेस्ड इन्फॉर्मेशन फॉर डिझास्टर मॅनेजमेंट अँड इमर्जन्सी रिस्पॉन्स। थोडक्यात आज सकाळची एक न्यूज आली, भारतामध्ये मान्सून सुरू झाल्यापासून 1400 लोक मृत्युमुखी पावले फ्लड्समुळे। असे जगभर, एशियामध्ये आणि सगळ्या जगात खूप लोक मृत्युमुखी पावतात। तर स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर करून देश सक्षम कसे बनतील डिझास्टर फेस करायला, डिझास्टर येण्याआधीच कशी तयारी करता येईल यासाठी हा प्रोग्राम, आणि जेणेकरून स्पेस टेक्नॉलॉजी पूर्णपणे नीट वापरली जावी आणि होणारी मानवी हानी किंवा वित्त हानी कमी व्हावी असा हा प्रोग्राम आम्ही सगळ्या देशामध्ये राबवतो। जवळजवळ 35-40 देशामध्ये सध्या आमचे प्रोजेक्ट प्रोग्राम सुरू आहेत आणि आम्ही त्या देशांना तयार करतोय। तुम्ही मला इथं सॅटेलाइट मॅन म्हटलं, खूप देशामध्ये मी गेल्यानंतर मला स्पायडरमॅन म्हणतात, कारण माझ्या प्रोग्रामचं नाव UN स्पायडर आहे। पण एक महत्वाची गोष्ट अशी की युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर आउटर स्पेस अफेअर हा जो आहे याची संकल्पना अजून थोडी मोठी आहे। अवकाश कसं तुम्हाला पीसफुल पर्पज साठी वापरता येईल आपल्याकडं आणि पृथ्वीच्या उन्नतीसाठी वापरता कसं येईल याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या कमिटी फॉर पीसफुल युजेस ऑफ आउटर स्पेस वगैरे आम्ही रन करतो। जगातल्या सगळ्या स्पेस एजन्सीज आणि ज्या कंट्री स्पेसमध्ये पाऊल ठेवू इच्छितात ते संपूर्ण देश आमच्याकडे 3 वेळा येतात वर्षामधून आणि सगळ्या गोष्टीवर चर्चा होते की अवकाशाचा वापर कसा करायचा, ते क्लीन कसं ठेवायचं, त्याचं वेपनायझेशन नाही झालं पाहिजे, यासाठी काय करावं लागेल, याच्या ट्रिटीज वगैरे होतात। हे आमचा दुसरा भाग कामाचा। आणि UN स्पायडर हा बेसिकली सगळ्या देशांशी कनेक्ट करतो डिझास्टर मॅनेजमेंट। बरोबर सर, खरं असं पाहायला गेलं तर सामान्यांना सॅटेलाइट, अंतरिक्ष, अवकाश या सगळ्या गोष्टींचा संबंध थेट आपल्याशी कसा आहे हे कसं तुम्ही सांगाल? म्हणजे एखादा सामान्य माणूस रोज घरातनं बाहेर पडला तर त्याच्याशी थेट ह्या सगळ्या अवकाश आणि तुम्ही जे काम करता त्याचा थेट संबंध कसा आहे? तुमचा अनुभव काय सांगेल? प्रत्येकाच्या खिशामध्ये एक मोबाईल फोन आहे, राईट? स्मार्ट मोबाईल। ज्यावेळी तुम्ही ओला कॅब, उबेर बोलावता किंवा तुम्ही GPS लावून एखाद्या ठिकाणी जाता त्यावेळी तुम्हाला जो मॅप दिसतो तो नकाशा जो आहे तो उपग्रहाच्या इमेजेस वरून बनवलेला असतो, हाय रेझोल्युशन सॅटेलाइट्स वरून। म्हणजे इथं तुमचा सॅटेलाइट रिमोट सेन्सिंगशी संबंध आला। त्याच्यात ज्यावेळी तुम्ही लोकेशन ऑन करता त्याला आपण GPS म्हणतो, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम। अशी 24 सॅटेलाइट ते कॉन्स्टलेशन असतं ज्याच्यामुळे तुम्हाला तुमची पोझिशन ऍक्युरेट करते आणि तुम्ही ज्या ठिकाणी जाऊ इच्छिता तिथं तुम्हाला तो नकाशा बरोबर घेऊन जातो। तुम्ही ज्यावेळी कम्युनिकेशन वापरता मोबाईल मधलं त्यावेळी कम्युनिकेशन प्रोटोकॉल हा सॅटेलाइट कडून आलेला असतो। आणि चौथी गोष्ट म्हणजे ज्यावेळी तुम्ही वेदर रिपोर्ट्स वगैरे बघता, एक वेदर ऍप असताना आपण आज पाऊस येणार आहे का बघूया, आज टेम्परेचर किती आहे बघूया, त्यावेळी तुम्ही वेदर सॅटेलाइट जे 36,000 किलोमीटरवर जिओ स्टेशनरी सॅटेलाइट आहेत त्या सॅटेलाइट कडून येणारी माहिती जी अनालाइज होते त्याच्यापासून तुम्हाला
त्याचे प्रेडिक्शन्स मिळत असतात. म्हणजे तुम्ही सॅटेलाइट रिमोट सेन्सिंग, सॅटेलाइट कम्युनिकेशन, सॅटेलाइट नेव्हिगेशन, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम्स आणि सॅटेलाइट रिमोट सेन्सिंग याचा वापर तुम्ही स्मार्ट मोबाईल फोन मधून दररोज करताय. पण हे झालं स्मार्ट मोबाईल फोनवाल्यांसाठी. मी एक छोटीशी गोष्ट सांगतो की पुण्यामध्ये टेकड्या वाचवण्यासाठी एक आंदोलन झालं होतं, मानवी साखळी बनली होती. आणि त्याच्यानंतर असं कळालं की अमुक अमका इतका स्लोप असेल तर तिचं कन्स्ट्रक्शन व्हायला नाही पाहिजे आणि बिल्डर लॉबीनं मात्र तिचं कन्स्ट्रक्शन करायचं होतं. मग हे खरा पडताळा कसा करायचा, तर हा प्रोजेक्ट आमच्याकडे तेव्हा मी भारतामध्ये काम करत होतो आणि आम्ही मग एक्झॅक्टली सॅटेलाइटचा वापर करून आणि भौगोलिक सूचना प्रणाली ज्याला आपण जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणतो त्याचा वापर करून आपण अॅक्युरेट इन्फॉर्मेशन तयार केली. त्याच्यावर सगळे सर्वे नंबर्स टाकले आणि कुठल्या सर्वे नंबरला किती स्लोप आहे याची माहिती हातात आल्यानंतर त्या टेकड्यावर त्या रिपोर्टवर अंमलबजावणी झाली आणि आता पुण्यातल्या टेकड्या सुरक्षित झाल्यात. म्हणजे लंग्स ऑफ पुणे वाचलंय हे सॅटेलाइटमुळे. हे खूप लोकांना माहित नसेल की हा डेटा कुठून आला आणि कसं वाचलंय. एक घटना जे उसाच्या क्षेत्राबद्दल जे आहे कृष्णा खोरे विकास महामंडळ जे आहे ना, तर त्याचा रेव्हेन्यू फार कमी झाला होता, ज्यामुळे काही लोकांनी त्यांच्या पगार न झाल्यामुळे आत्महत्या केल्या, अशा काही घटना घडल्या होत्या. आणि हा रेव्हेन्यू का कमी होतोय म्हणून फायनान्स मिनिस्टर आमच्याकडे आले आणि आम्ही याच्यावर एक उपग्रहाचा वापर करून असं केलं की कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अंतर्गत जेवढे कमांड एरिया आहेत धरणामध्ये त्याच्यामध्ये खरंच किती ऊस होतो जे कुणालाच कळत नव्हतं ते आम्ही काढलं आणि प्रत्येक गावामध्ये किती ऊस होतो आणि प्रत्येक गावातून किती पाण्याचा कर वसूल केला पाहिजे त्याचा पूर्ण आराखडा आम्ही दिला. तफावत होती 11 पटीची. म्हणजे एखाद्या धरणातून 2 कोटी वसूल होत असेल तर तिथं जवळजवळ 20 ते 21 कोटी वसुली व्हायला पाहिजे होती. आणि हा प्रोजेक्ट झाल्यानंतर फायनान्स मिनिस्टरने ज्यावेळी हे सगळं प्रसिद्ध केलं त्याच्यानंतर एक साधारण 6 महिन्यांनी एक न्यूज आली होती की पृथ्वीवरून जो आकाशातून जो डोळा पाहतोय त्याच्यामुळे कृष्णा खोरे विकास मंडळाचं उत्पन्न जवळजवळ 100 कोटीनं वाढलं आणि पर्यायानं लोकांचे पगार होऊ लागले, आत्महत्या टळल्या ऑफिस स्टाफच्या. असं म्हणजे सामान्य माणसाशी खूप सारं निगडीत आहे सॅटेलाइट, फक्त आपल्याला माहित नसतंय. बरोबर. सर, आपल्यासाठी पुढचा प्रश्न असा आहे की आपण सॅटेलाइट म्हटलं की खरं तर हवामानाचे अंदाज, ते प्रेडिक्शन्स हे वर्तवण्यासाठी सॅटेलाइटचा खूप मोठा वापर होतो. भारतामध्ये मुळातच इतक्या मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती सातत्यानं दरवर्षी येत असतात. मग आपला हवामानाचा अंदाज सॅटेलाइट्स इतक्या सक्षम असून किंवा त्याचा प्रभावीपणे वापर करता येणं शक्य असून हवामानाचे अंदाज इतके का चुकतात आपल्याकडे? असं म्हणता येणार नाही की हवामानाचे अंदाज खूप चुकतात, कारण इन जनरल जर बघितलं तर हवामानाचा अंदाज ठोकताळा बरोबर असतो, पण त्यातले मायनॉर व्हेरिएशन्स जे असतात ते आपल्याला लगेच मॉडेल करता येत नाहीत आणि खूप वेळा सॅटेलाइट कडून येणाऱ्या संवेदना ज्या असतात त्या लगेच उपलब्ध होत नाहीत, असंही काही वेळा होतं. आणि एक क्लायमेट चेंजचा एक भाग आहे ज्याच्यामध्ये आपल्याला गेल्या नेक्स्ट 15, 20, 30 वर्षामध्ये काय होणार आहे याचा अंदाज थोडासा अॅक्युरेटपणे बांधता येतो, मॉडेलिंग चांगलं करता येतं. पण आता दुपारी काय होईल किंवा संध्याकाळी काय होईल ह्याचा अंदाज करणं तसं अवघड असतं. त्यामुळं कधी कधी अंदाज चुकू शकतो, पण खूप मोठ्या प्रमाणात नाही चुकत. आणि हा अंदाज अजूनही चांगला अशा पद्धतीने करता येतो की ज्यावेळी ग्राउंडवर जे मेट्रोलॉजीचं नेटवर्क असतं ते नेटवर्क थोडंसं डेन्स झालं, तिथले ऑब्झर्वेशन चांगले आले आणि त्याला पूरक सॅटेलाइटचे कडून जो डेटा उपलब्ध होईल, ह्या दोन्हीचा संगम ज्यावेळी व्यवस्थित होईल त्यावेळी अंदाज अजून प्रॉपर होतात. आणि होतं काय की ग्राउंडवर जे सेन्सर बसवलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा डेटा ताबडतोब उपलब्ध होणं, त्यासाठी लागणारे ऑटोमेटेड सेन्सर, त्याच्यामध्ये खूप इन्व्हेस्टमेंट करावं लागतं, याचा खूप मेंटेनन्स करावा लागतो. आणि भारतासारख्या कॉम्प्लेक्स देशामध्ये आणि बऱ्याच गोष्टी ठिकाणी रिमोट प्लेसेसमध्ये हे करणं थोडं अशक्य असतं, म्हणून कधी कधी असं होऊ शकतं. पण मोर ऑर लेस बाहेर असं परसेप्शन नाहीये की भारतामधले हवामानाचे अंदाज खूप चुकतात. पण एक परसेप्शन जरूर आहे की हवामानाचा अंदाज वर्तवल्यानंतर तो प्रॉपर पद्धतीनं ऍडमिनिस्ट्रेशनला कम्युनिकेट करणं आणि त्यावर जे अर्ली वॉर्निंग जी असते आपत्तीसाठी ती प्रॉपर शब्दामध्ये जाणे आणि त्याच्यावर ऍक्शन होणे, इथं मात्र थोडंसं काम करावं लागतं. ऍडमिनिस्ट्रेशनला ही वॉर्निंग समजणं आणि ऍडमिनिस्ट्रेशननं ती वॉर्निंग बरोबर कम्युनिटीजना कळवणं, समाजाला कळवणं आणि मग त्याच्यावर ऍक्शन होणे, याच्यामध्ये मात्र निश्चित खूप साऱ्या आपल्याला म्हणजे इम्प्रुव्हमेंट करता येते. सर, पाहायला गेलं तर तुमचा प्रवास पण खूप प्रेरणादायी आहे, कारण तुमचं गाव हे आटपाडी तालुक्यापासूनही 10-12 किलोमीटर आतमध्ये आहे, जिथे सॅटेलाइट ही खूप लांबची गोष्ट आहे, पण अगदी बेसिक दळणवळणाच्या सेवा सुद्धा पोहोचणं कदाचित तुमच्या काळात काही वेळेला अवघड झालं असावं. तर त्या गावातून बाहेर पडावं आणि
अवकाशापर्यंत झेप घ्यावी, सॅटेलाइटशी रिलेटेड काहीतरी करावं असं तुम्हाला का वाटलं? ऍडव्हर्सिटी, ज्यावेळी खूप कठीण परिस्थितीतून माणूस जातो ना, तो वेन गोईंग गेट्स टफ, टफ गेट्स गोईंग. माझ्या गावची अवस्था अशी होती की थोडक्यात सांगतो, आणि थोडक्यात ज्यावेळी सांगायच्या वेळी कविता सांगू वाटते की एक होतं गाव मानगंगेच्या कुशीत, शेतीवाडी पिकवून जनता होती खुशीत. बारमाही वाहणारा ओढा मिटत होती तहान, नंदनवन होते सारे सुखी मोठे लहान. हरित क्रांती आली रुजले व्यापारी तत्व, ऊसासाठी पाणी उपसले गेले जमिनीचे सत्व. 4 वर्षाची समृद्धी शिकवून गेली धडा, नियोजनाविना पाणी गेले कोठे भरावा घडा. सारे चित्र पालटले शेती झाली पडीत, पाण्यासाठी लागल्या रांगा गावात आणि वाडीत. नदीकाठच्या गावाला कळले मर्म महान, भाकर सोडून साखर पिकवता उरते फक्त तहान. आता ही जी तहान आहे ना, ही एवढी अवघड होती. ज्यावेळी 4-4 दिवस पाण्यासाठी वाट बघायची, ज्यावेळी विहिरीमध्ये टँकरनं पाणी आणून ड्रीप इरिगेशन करून आम्ही आमच्या बागा, द्राक्षाच्या बागात जपण्याचा प्रयत्न केला, आणि तरीही आम्ही कर्जबाजारी झालो. अशी परिस्थिती ज्यावेळी येईल त्यावेळी लक्षात आलं की शिकल्याशिवाय पर्याय नाही. आणि मग जोमाने प्रयत्न केले आणि मग मार्ग मिळत गेले. प्रयत्न केले तर मार्ग मिळत जातात. तर अशा रीतीनं मग मी इस्रोमध्ये दाखल झालो आणि इस्रोमध्ये मग हा प्रवास पुढे सुरू झाला. सर, पण हे नक्कीच सोपं नव्हतं. म्हणजे आटपाडीतनं पुढे कदाचित तुम्ही सांगलीत आला असाल, तिथून पुढे मुंबई पुण्यात आला असाल, तर हा सगळा प्रवास तुमचा एकंदरीत कसा होता? कसे हे टप्पे तुम्ही अचीव्ह करत गेलात, गाठत गेलात? खरी गोष्ट आहे. म्हणजे ज्यावेळी पहिल्यांदा मी दिगंशीतून बाहेर पडलो गावातून, मग जिल्ह्याला गेलो सांगलीला, तिथून पुण्यामध्ये मी ऍग्रिकल्चर कॉलेज केलं आणि तिथून मग MSc साठी विद्यापीठात गेलो, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, आणि तिथं मला या विषयाची ओळख झाली. पर्यावरण शास्त्रामध्ये MSc करताना रिमोट सेन्सिंग नावाचा विषय कळाला आणि मग तिथून मी बेसिकली इस्रोच्या फेलोशिपसाठी अप्लाय केलं. आणि ती नॅशनल लेवलवर कॉम्पिटिशन होती. त्या कॉम्पिटिशन मधून सिलेक्ट होणं ही फार महत्वाची गोष्ट होती आणि ते झालं. मग त्यांनी मला देहरादूनला पाठवलं. इस्रोचे एक इन्स्टिट्यूट आहे, तिथं मी रेकॉर्ड टाइम मध्ये PhD पूर्ण केली. 2 वर्ष 7 महिन्यामध्ये. मला वाटतं अजून इस्रोमध्ये रेकॉर्ड असेल 22-25 वर्षाचं. पण कार्यकाळ सोपा नव्हता. मी सकाळी 9ला काम सुरू करायचं ते रात्री 2:30 पर्यंत चालायचं. ऑफकोर्स संध्याकाळी स्पोर्ट्स वगैरे असायचे 1-2-3 तास. पण हा कार्यकाळ इतके तास काम केलं की ती PhD लवकर पूर्ण झाली आणि चांगल्या पद्धतीने झाली. आंतरराष्ट्रीय पेपर निघाले आणि त्याच्यामुळे लवकर चांगल्या पोझिशन्स मिळत गेल्या. महाराष्ट्रामध्ये मी 4 वर्ष महाराष्ट्र सरकारसाठी काम केलं. सिडॅक मध्ये 4 वर्ष मी काम केलं, ज्यात मी पुणे टेकडीच्या बद्दल सांगितलं, टेकड्या कशा वाचवल्या. आणि हे काम करता करता मग अफगाणिस्तानला एक जरुरी होती की ओपीएम मॉनिटरिंग कसं केलं जाईल, ड्रग्ज क्रॉप ते थांबवलं. मग त्यासाठी माझी युनोमध्ये निवड झाली व्हिएन्नाला. तिथून मग माझा युनोचा प्रवास सुरू झाला. सर, तुमचा प्रवास हा ग्रामीण भागातल्या प्रत्येक मुलासाठी सुद्धा तितकाच प्रेरणादायी आहे. आता जर तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्या क्षेत्रात एखाद्या ग्रामीण भागातल्या मुलाला यायचं असेल तर त्यांनी काय करावं? तुम्ही काय मार्गदर्शन कराल? मी म्हणेन की जिद्द, बेसिकली पुढे जाण्याची जिद्द पाहिजे. आणि ज्याही क्षेत्रात तुम्ही पाऊल टाकाल त्या क्षेत्रामध्ये इतकं कष्ट करायचं, इतकी जिद्दीनं अभ्यास करायचा की तुम्ही पुढे जाऊच शकता. तुम्हाला मग कुणाचा वशीला लागत नाही, तुम्ही कुणाचा टेवर लागत नाही. बेसिकली जिद्द हे सगळ्यात महत्वाचं मी सांगेन. कष्ट घेण्याची प्रवृत्ती. नाही, खरंच आहे. आणि ते कष्ट तुम्ही इतके घेतलेत आणि मुळात तुमच्या स्वतःच्या बुद्धीवर तुमचा विश्वास होता आणि त्यामुळे आज तुम्ही भारताची मान अभिमानानं उंचावली आहेत. आणि तुम्हाला आम्ही खरं गाव ते अवकाश असं म्हटलंय, पण तुमचं काम आहे ते अवकाश ते गाव. म्हणजे तुमच्या कामामुळे आज गावातल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी फरक पडतोय. त्यामुळे तुमचा प्रवास जो आहे त्याच्या बरोबर उलटा येणारा तुमची कारकीर्द आहे आणि त्यामुळे ती सामान्यांना भिडतीये, आम्हाला कळतीये. आता ती अगदी सोप्या भाषेत तुम्ही सांगितल्यामुळे आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात. व्हिएन्नाला जायच्या आधी तुम्ही आम्हाला भेटू शकलात, त्याबद्दल खूप धन्यवाद सर. थँक्यू.